नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेच्या एकूणच राजकारणावरून सध्या महाराष्ट्र तापलेला आहे। महाराष्ट्र तापायचं कारण म्हणजे एकीकडे कुस्ती आणि एकीकडे राजकारण। राजकारणात कुस्ती चालते पण कुस्तीत राजकारण नको असा एकूण एक मतप्रवाह आहे। कोल्हापूर हे पैलवानांचं माहेरघर। कोल्हापुरातल्या तालमींमध्ये अनेक मल्ल येऊन गेले, अनेक मल्ल मोठे झाले। त्यात अनेकांची नावं घेता येतील। युवराज पाटील बिराजदार, दादू चौगुलेंपासून विष्णू जोशीलकर असे अनेक जण यांनी कोल्हापूरचं आणि महाराष्ट्राचं नाव देशभर गाजवलं। दीनानाथ सिंह सारखे वस्ताद आज आपला प्रांत सोडून वेगळ्या प्रांतात येऊन कोल्हापुरात येऊन रुजले, मोठे झाले, अजूनही ते वस्ताद म्हणून काम करतायत। आंधळकरांचं नावही तितकंच मोठं आहे। त्यांच्या हयातीत जेवढं नाव मोठं होतं ते नसताना सुद्धा आज त्यांचं नाव मोठं आहे। हा जो कुस्तीचा कोल्हापूरचा इतिहास आहे त्याला खरं राजाश्रय मिळाला तो राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात मोठमोठी मैदानं भरवून कुस्ती कलेला प्रोत्साहन दिलं। अगदी पंजाब हरियाणापासून पाकिस्तान पर्यंतचे मल्ल कोल्हापूरमध्ये आणून कोल्हापूर आणि महाराष्ट्रातल्या पैलवानांबरोबर त्यांच्या कुस्त्या गाजल्या। पूर्वी दसरा चौकात होणाऱ्या कुस्त्या शाहू महाराजांनंतर त्यासाठी खास शाहू खासबाग मैदान हे कुस्तीसाठी खास मैदान बांधलं। आज त्या मैदानाची अवस्था काय आहे याच्यावर बोलण्याऐवजी आजचा खरा विषय आपण ज्यावर बोलणार आहोत तो आहे कुस्ती आणि राजकारण। महाराष्ट्र केसरी ही कुस्ती स्पर्धा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत मानाची। जो महाराष्ट्र केसरी होतो तो महाराष्ट्राचा नामवंत मल्ल अशी त्याची प्रचिती आणि प्रसिद्धी होते। सलग 3 वेळा जर हा एखादा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला तर त्याला थेट डीवायएसपी किंवा एसीपी पोलीस खात्यात चांगल्या पदाची नोकरी थेट मिळू शकते। हा सर्व सारांश पाहता या स्पर्धेकडे निकोपपणे पाहण्याऐवजी त्यात राजकारण कसं घुसलं यावर थोडा आपण प्रकाश टाकू। पूर्वी जी कुस्तीगीर परिषद होती म्हणजे आज ही आहे, ही कुस्तीगीर परिषद अर्थात शरद पवारांची असं मानलं जाऊ लागलं। शरद पवार काँग्रेसमध्ये असतील त्यावेळी म्हणा किंवा त्यांनी राष्ट्रवादी स्थापना केली तेव्हापासून सुद्धा कुस्तीगीर परिषद ही शरद पवारांची असाच एकूण संकेत दिला गेला। आणि याला छेद देण्यासाठी किंवा शरद पवारांच्या अनुयायांकडून काही प्रमाणात राजकारण येऊ लागल्याची तक्रार करत महाराष्ट्र केसरी हे फक्त त्यांच्याच गटाचे कसे होतात, त्यांना मानणारेच कसे होतात ही टीका होऊ लागली आणि तक्रारी होऊ लागली आणि त्यातून जन्म घेतला तो कुस्तीगीर संघानं। अर्थात कुस्तीगीर संघ हा कोणाचा तर तो निश्चितच भारतीय जनता पार्टीचा मानला जाऊ लागला। आणि भारतीय जनता पार्टीचा म्हणण्यापेक्षा थेट देवेंद्र फडणवीस यांच्या अनुयायांनी हा संघ सुरू केला अशी टीका होऊ लागली। आणि त्या टीकेला तर गेल्या 2-3 वर्षात इतकी धार आलेली आहे की महाराष्ट्र केसरी परिषदेचा मल्ल वेगळा होणार आणि संघाचा मल्ल वेगळा होणार अशा प्रकारे महाराष्ट्र केसरी हे 2 दिले जाऊ लागले आणि यातूनच वाद उफाळत जाऊ लागला। आणि त्याचा प्रत्यय गेल्या वर्षी आला, या वर्षी सुद्धा आला। या वर्षी तर पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या लक्षवेधी कुस्तीनं एकूणच मोहोळ उठवलं गेलं आणि कुस्तीत राजकारण घुसलेलं आहे। कुस्ती राजकारणाशिवाय होत नाही। ज्याला केसरी करायचं आहे ते अगोदरच ठरलेलं असतं आणि मग तशी फिल्डिंग लावलेली असते आणि पंच सुद्धा त्या फिल्डिंगनुसारच आपली कामगिरी करत असतात अशी जोरदार टीका गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा झालेली आहे। एकूणच हे चित्र पाहता कुस्ती क्षेत्राला अत्यंत मारक आहे। कुस्ती म्हणजे हा साधा सुद्धा खेळ नाही। कुस्ती ही म्हणजे माणसातील झुंज आहे। जेव्हा 2 पैलवान हत्तीसारखे एकमेकावर चाल करून जातात आणि एकमेकाला नामोहरम करतात, आपली जिद्द होण्यासाठी अनेक डावपेच आखतात। अगदी टांग मारण्यापासून धोबी पछाड असो, जे हे दोन्ही शब्द राजकारणात सुद्धा वापरले जातात। हे जेव्हा एखादा उमेदवार हरतो तेव्हा विजय उमेदवारानं कशी टांग मारली किंवा कसं धोबी पछाड केलं हा प्रचलित शब्द राजकारणात रूढ होऊन गेला। पण हा खरा शब्द आहे तो कुस्ती क्षेत्रातला आहे। कुस्तीच्या डावपेचातील हे डाव आहेत। म्हणूनच पैलवान जेव्हा हे डाव खेळतो त्या पैलवानावर मात करतो। ही मात म्हणजे पूर्वीच्या अगदी शाहूकालीन किंवा त्यापूर्वीपासून जे कुस्ती क्षेत्रात संकेत मानले गेले त्यात सुद्धा असंच सांगितलं जातं की जो पैलवान चितपट म्हणून घोषित केला जाईल त्याची पाठ अर्थातच जमिनीला लागली पाहिजे। मग ती गादीवर असो अगर मैदानात असो, म्हणजे त्याची पाठ ही जमिनीला टेकली पाहिजे। पाठीबरोबरच त्याचे दोन्ही खांदे सुद्धा जमिनीला टेकले पाहिजेत। मग गादीवर असो अथवा मातीच्या कुस्तीमध्ये असो, मातीवरील मैदानात जी कुस्ती होते त्यामध्ये हेच संकेत पूर्वीपासून आहेत। मग त्यानंतर जे गुणाचा प्रकार आला, डाव केल्यानंतर गुण देण्याचा जो प्रकार आला तेथूनच खरी पार्सलिटी किंवा पक्षपातीपणा सुरू झाला असं ज्येष्ठांचं मत आहे। जे कुस्ती क्षेत्रात ज्येष्ठ आहेत त्यांना असं सांगायचं आहे
की जेव्हापासून गुणाची पद्धत आली, गुण देण्याची पद्धत आली, तेव्हापासूनच पंचांकडून पक्षपातीपणा होऊ लागला. पाठ टेकणे किंवा दोन्ही खांदे टेकणे म्हणजे कुस्ती चितपट झाली हे सांगायला अर्थातच अगदी महान पंचाची गरज नाही. प्रत्येक कुस्ती शौकीन जो मैदानात उपस्थित असतो, हजर असतो, जो प्रत्यक्ष डोळ्यानं कुस्ती पाहतो, तो निकाल खरोखर लावतो. आपले फेटे पूर्वीच्या काळात फेटे उडत होते, शिट्ट्या मारत होते. आता नवीन प्रकारात सुद्धा कुस्ती शौकीन जेव्हा थेट कुस्ती चितपट होते तेव्हा आपला उत्साह खरोखर दाखवून देतो आणि पंचांना सुद्धा तोंडात बोट घालण्याची वेळ येते. म्हणजेच काय तर कुस्तीचा निकाल हा चितपट निकाल असतो. तो कसा असतो हे सर्वश्रुत आहे. जेव्हा गुणाची पद्धत आली तेव्हापासूनच पंचांवर आक्षेप येऊ लागले. गुण वाढवून देणे किंवा डेंजर झोन जो मानला जातो, सर्वात जास्त गुण हे डेंजर झोनचे ठरवून दिले जातात असा एक आरोप आहे. आणि कालच्या म्हणजे या वर्षाच्या नुकत्याच झाल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुद्धा हाच शब्द प्रयोग आणि याच्यावर जास्त आक्षेप घेतला गेला आहे की डेंजर झोनचे गुण देऊन पुन्हा जर कुस्ती लावली असती आणि ती चितपट झाली असती तरच ती खरी महाराष्ट्र केसरी कुस्ती मानली गेली असती, असं जे कुस्तीतील तज्ज्ञ आहेत, वस्ताद आहेत ते सांगतायत. हा जो पायंडा पडत आहे राजकारणाचा म्हणजे 2 महाराष्ट्र केसरी, याला तर सर्वत्र पैलवान कंटाळलेले आहेत. केव्हा तुमचं राजकारण थांबवा, कुस्ती क्षेत्रातील राजकारण थांबवा आणि एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या की ती महाराष्ट्र सरकारतर्फे असते. कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर संघ सुद्धा नको तर थेट महाराष्ट्र शासनानंच ही स्पर्धा घ्यावी किंवा ज्या राजानं कुस्तीला राजाश्रय दिला त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं शाहू केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रात सुरू करा किंवा शाहू महाराष्ट्र केसरी असा सुद्धा एक शब्द प्रयोग करता येईल. कारण शाहू महाराजांनी इतकं कुस्तीसाठी पैलवानांसाठी कुणीही कष्ट घेतले नाही. शाहू महाराज पैलवानांसाठी खास खुराकाची सोय करत होते, तालमींची सोय करत होते. आज कोल्हापुरात गल्ली गल्लीत पेठे पेठेत तालमी आहेत, त्याचं कारण तेच आहे की या शाहूकालीन तालमी आहेत. काही तालमी त्या पूर्वीच्या सुद्धा आहेत. एकूणच कुस्ती क्षेत्रात जे राजकारण घुसत आहे ते थांबवलं पाहिजे. कारण जेव्हा कुस्तीत राजकारण घुसलं तेव्हापासून कुस्तीत उतरणाऱ्या नवीन पैलवानांचं खच्चीकरण होऊ लागलं अशी एक तक्रार निर्माण होत आहे. पैलवान म्हणतोय की मी एवढं कष्ट करायचं, अंग मेहनत करायची, शरीराला ताण द्यायचा, मनाला ताण द्यायचा, मेंदूला ताण द्यायचा आणि इतकं करून जर पंचांनी निकाल ठरवून दिला तर ह्या कुस्तीला अर्थ काय राहिला. हा एकूण प्रकार थांबला पाहिजे. आज जे मोहोळ आणि राक्षे यांच्यात कुस्ती झाली, मोहोळ विजय झालेले आहेत, पण मोहोळांचा विजय खरा आहे का हे पाहण्यासाठी पुन्हा नवीन समिती स्थापन केली गेली आहे. अरे बाबा, या समितीची गरजच काय. जेव्हा पंचांनी मैदानात निकाल दिला तो जर खराखोरा असता, पंचांना लात खायची वेळ आली नसती. चंद्रहार पाटील तर म्हणले की लात हा कमी झाला प्रकार, लातेपेक्षा पुढचं पाऊल सुद्धा उचलायला हरकत नाही. एवढे पैलवान झटत असताना, अंग मेहनत घेत असताना, चांगली कुस्ती करत असताना केवळ पंचांमुळे जर कुस्ती बदनाम होत असेल तर त्या पंचांना लात घालण्यापेक्षा अजून पुढचं पाऊल उचललं पाहिजे आणि कुस्तीतील राजकारण हटाव आणि एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असावी यासाठी हेच चंद्रहार पाटील उद्या मंगळवारपासून उपोषणाला बसतायत, उपोषण करतायत, आंदोलन करतायत. चंद्रहार पाटलांवर ही आंदोलन करण्याची वेळ काय येते. कारण चंद्रहार पाटील हे सुद्धा महाराष्ट्रातील एक नामांकित पैलवान आहेत. त्यांनी सुद्धा देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवलेलं आहे. अर्थात त्यांना मैदान, कुस्तीचं मैदान माहिती आहेच आहे, पण आताच 2024च्या लोकसभा आखाड्यात सुद्धा ते उतरले होते. त्यामुळे राजकारणाचं मैदान सुद्धा कसं असतं याचा सुद्धा अनुभव चंद्रहार पाटलांना आहे. म्हणून चंद्रहार पाटील यांनी आंदोलनाचं पाऊल उचललेलं आहे की कुस्ती टिकावी, कुस्ती ही परंपरा टिकावी, कुस्ती ही कला टिकावी, कुस्ती हा खेळ टिकावा आणि त्यातून राजकारण बाजूला व्हावं. कुस्ती ही कुस्तीच राहावी, मैदानात दंगल व्हावी, मैदानात झुंज व्हावी, मैदानात पैलवानांनी एकमेकावर खडाखडी करून खऱ्या अर्थानं दुसऱ्याला चितपट करून आपला विजय अगदी मैदानभर मी अमुक अमुक याचा पठ्ठ्या म्हणून नाचत गौरव स्वीकारावा अशी ही कुस्तीची परंपरा आहे. त्याला जर या पंचांकडून गालबोट लागत असेल तर चंद्रहार पाटलांचं हे आंदोलन योग्यच मानावं लागेल. जरी चंद्रहार पाटील, काहींचं म्हणणं असेल की चंद्रहार पाटील हे राजकीय हेतून आंदोलन करतायत, पण राजकीय हेतू जरी त्यांचा असेल तरी तो यावेळी मात्र दिसून येत नाही. कारण कुस्तीच्या निकालाबाबत जेवढी यावेळी टीका झालेली आहे त्यामुळे चंद्रहार पाटील जिद्दीला पेटलेले आहेत आणि कुस्तीगीर परिषदेची आणि कुस्तीगीर संघाची अशा 2 केसरी स्पर्धा घेण्याऐवजी एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असावी हे मात्र ठाम मत आहे, पैलवानांचं मत आहे. याचबरोबर सर्वसामान्यांना सुद्धा असंच वाटतं की वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कशा काय होऊ शकतात. उद्या अनेक नेत्यांच्या नावानं सुद्धा कुस्ती स्पर्धा होऊ शकतील. शरद केसरी, देवाभाऊ केसरी, उद्धव केसरी, एकनाथ केसरी, अजित केसरी, या सर्व केसरींचं करायचं काय. म्हणून जरी गाव पातळीवर सुद्धा
ग्रामपंचायत पातळीवर सुद्धा सरपंच केसरी म्हणून स्पर्धा काही ठिकाणी घेतली गेली, पण तिचा आवाका तो त्या गावापुरता, त्या पंचक्रोशीपुरता किंवा तालुक्यापुरता असतो. पण महाराष्ट्र केसरी ही जी स्पर्धा आहे, ही कुस्ती स्पर्धा आहे, ती मान्यता प्राप्त आहे. या मान्यतेला कुठे तडा जाता कामा नये आणि ही स्पर्धा एकच व्हावी यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. पैलवानांचं खच्चीकरण होऊ नये आणि हा खेळ जिवंत राहिला पाहिजे म्हणून यात लक्ष घातलं पाहिजे. कारण पैलवानकी करणं आता एवढं सोपं नाही. पैलवानाचा खुराक 30 ते 40 हजार किंवा त्याहून अधिक खर्च येतो महिन्याला असं सांगितलं जातं. अनेक पैलवान ते सांगतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई वडील खुराकांवर, पालक खुराकांवर खर्च करत असतील, पण त्या पैलवानाला जी मेहनत करावी लागते, जो व्यायाम करावा लागतो, जे डोकं शांत घेऊन बलदंड शरीर करावं लागतं आणि डावपेच खेळावे लागतात, हे पैलवानाचं मोठं कौशल्य असतं. त्या कौशल्याला सुद्धा कुठं तडा जाऊ नये अशी पैलवानांची एक मागणी आहे. आपण काही मैदानात यापूर्वी पाहिलेलं आहे की पैलवानांचे डावपेच असे असतात, जेव्हा एखादा पैलवान खाली पडलेला असतो आणि त्याच्यावर बसलेला पैलवान जेव्हा त्याचं डोकं मातीत घुसवत असतो किंवा त्याच्या मानेवर मनगटानं किंवा कोपरानं दाब देत असतो, तेव्हा खाली असणाऱ्या पैलवानाला ती ताकद किती सहन करावी लागत असेल. काही पैलवानांना यात प्राण गमावे लागले आहेत, त्यांच्या मज्जारज्जूला धक्का बसलेला आहे. काही पैलवान मैदानातच गतप्राण झालेले आहेत, तर काही पैलवानांना कायमचं अपंगत्व आलेलं आहे. असा हा जीवावर बेतणारा हा खेळ आहे. त्यामुळं ह्या खेळात राजकारण निश्चितच येऊ नये. नेत्यांनी सुद्धा भानावर यावं, राजकारण बाजूला ठेवावं आणि पैलवानांना खऱ्या अर्थानं त्यांची स्पर्धा खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावं अशीच एक अपेक्षा सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे. आणि त्याबाबत ह्यासाठी जे जे संबंधित असतील, जे जे राजकारणी असतील, राजकारण्यांचे अनुयायी असतील किंवा कुस्तीमध्ये जे राजकारणी घुसलेले असतील, त्या सर्वांनी विचार करावा. ही एकूणच समाजाची मागणी आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.